उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामधील सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार। फडणवीस महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज। 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक। योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आधी हायकोर्ट बघणार। अजय द अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी चित्रपटाला सीबीएफसीने प्रमाणपत्र न दिल्यामुळे निर्माते कोर्टात। चित्रपट पाहिल्यानंतर कोर्ट निर्णय देईल। लोकसभेमध्ये 48,000 आमची बारामतीची जागा गेली तेव्हा जनतेने दिलेला कौल आम्ही मानला। मतांची चोरी झाल्याचं आम्ही म्हटलं नाही। मतचोरीच्या आरोपांवर अजित पवार यांच्या विरोधकांना प्रत्युत्तर। पुणे जिल्ह्यामधील वेली तालुक्याचे नवे नाव राजगड असेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय। पुणे जिल्हा परिषदेनं नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता। विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले। स्थानिक निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी। भटक्या कुत्र्यांसाठी दिल्ली पालिकेकडून परिपत्रकाच्या विरोधामधल्या याचिकेवर तातडीने सुनावणीस कोर्टाचा नकार। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेणार। लाव्हरोव्ह यांच्या भेटीनंतर भारत रशिया मोठी योजना आखणार। प्रादेशिक सुरक्षा, आशिया पॅसिफिकमधील स्थिरता या संदर्भामध्ये चर्चा। कल्याणमध्ये 1000 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलं। कल्याण डोंबिवलीमध्ये हजारो रहिवाशांचे संसार उघड्यावर। सर्वात जास्त नुकसान टिटवाळा परिसरामध्ये। मनोज जरांगे यांची 24 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमधील मांजरसुंबामध्ये अंतिम इशारा सभा। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांचा 29 ऑगस्टपासून मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच। गंगापूर धरणामधून 7,735 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित। नांदेडच्या मुखेडमध्ये 19 ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे कहर, हसनाळ आणि रामणगावसह 5 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। मुखेडच्या पूर परिस्थितीचं भयावह असं दृश्य समोर। सोलापूरमधील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग। भीमा नदी पात्रामध्ये 41,600 क्युसेक्सना विसर्ग। नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा। सांगलीकरांना काहीसा दिलासा। वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणाचे 8 वक्राकार दरवाजे उघडले। धरणाच्या 8 दरवाजांमधून 45,765 क्युसेक्सना गोदावरी पात्रामध्ये विसर्ग। गोदावरी नदीकाठासह नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारच्या प्रकाशा बॅरेजचे 27 पैकी 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तर सारंगखेडा बॅरेजचे 26 दरवाजांपैकी 10 दरवाजे उघडले। दोन्ही प्रकल्पांमधून तापी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू। आणि एक महत्त्वाची बातमी आपण